रामराम शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये कांद्याची निर्यात बंदी ही लादलेली आहे. मित्रांनो, ज्या वेळेस भारतातील कांदा निर्यात बंदी उठेल त्यानंतर इजिप्त आणि पाकिस्तानमुळे भारतीय कांदा उत्पादकांना नेमका कशा प्रकारे त्रास होऊ शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मित्रांनो, उन्हाळी कांद्याचा हंगाम मार्चपासून सुरू झाला असून पुढील आठवड्यात म्हणजे एप्रिलमध्ये उन्हाळी कांद्याचा हंगाम ऐन बहारात असणार आहे. त्यामुळे बाजारात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता असून ज्या शेतकऱ्याकडे कांदा चाळ नाही त्यांना बाजारभावातील चढ उताराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले असून त्यात एप्रिलपासून निर्यात खुली करण्याचे आवाहन करण्याबरोबरच जागतिक कांदा बाजारातील परिस्थितीही नमूद केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी हे पत्र कांदा निर्यातदार संघटनेच्या वतीने दिलेलं आहे. पत्रात लिहिल्याप्रमाणे बांगलादेशात भारत सर्वाधिक म्हणजे 17% कांदा निर्यात करतो. मात्र भारताकडून कांदा निर्यात धोरणाच्या सततच्या धरसोड वृत्तीमुळे बांगलादेशाने कांदा लागवड वाढविली असून त्यांच्या स्थानिक कांदा पिकाची आवक ही वाढू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात बांगलादेशकडून मागणी ही कमी होईल. तर मित्रांनो, रमजान महिन्यानंतर 15 एप्रिलपासून पाकिस्तानमधील कांद्याच्या निर्यातीला मोफत परवानगी दिली जाण्याची शक्यता असून त्यांच्याकडील नवीन कांदा पिकाची आवक देखील याच काळात होणार असल्याने या देशाच्या कांद्याची इतर देशांना मागणी राहील. त्याचा परिणाम आपल्या देशातील आगामी कांदा निर्यातीवर होऊ शकतो. यंदा इजिप्तमध्ये कांद्याचे बंपर पीक आले असल्याचे सांगितले जात आहे. इजिप्त हा कांद्याचा प्रमुख निर्यातदारापैकी एक देश असून अनेक वेळा भारतानेही इजिप्तकडून कांदा आयात केलेला आहे. यंदा 15 एप्रिलपासून इजिप्तही कांदा निर्यात सुरू करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा कांदाही लवकरच जागतिक बाजारात दाखल होणार आहे. मित्रांनो, भारतातून उन्हाळी हंगामाच्या पहिल्या 4 महिन्यात निर्यात सर्वाधिक असते. म्हणजे मार्च एप्रिल या काळात निर्यात चांगली होते आणि मेपासून निर्यात सामान्यतः कमी कालावधीची असते. आपल्याकडे निवडणूक होईपर्यंत कांदा निर्यात बंद ठेवल्यास जूनपर्यंत म्हणजेच लोकसभा निकालाच्या काळापर्यंत कांदा निर्यातीचा हंगाम जवळपास संपण्याची शक्यता असते. त्यानंतर जरी निर्यातीला नव्या सरकारने परवानगी दिली तरी त्याचा शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आणि केंद्र सरकार यांना काहीही फायदा होणार नाही अशी भीती निर्यातदार संघटनेने व्यक्त केलेली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताला कांदा निर्यातीतून चांगले परकीय चलन मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिलपासून कांदा निर्यात सुरू करावी अशी विनंती निर्यातदारांची संघटना असलेल्या हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनने केली आहे. मात्र त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेणार किंवा कसे असा प्रश्न चांगल्या बाजारभावाची वाट पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही पडलेला आहे. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की मार्च एप्रिल या महिन्यामध्ये कांद्याची निर्यात जास्त असते. त्यानंतर मे जूनपर्यंत निर्यात चांगल्या प्रकारे होत असते. परंतु यावर्षी कांद्याची निर्यात ऐन हंगामामध्ये बंद असणार आहे. त्यामुळे जो काही कांदा बाहेर देशामध्ये जात असतो तो कांदाही आपल्याकडे तसाच असणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.